पांडवांच्या जीवनात पांडवांनी फक्त भगवंताची भक्ती करणं पांडवांना समजलं. देवाला काय मागावं हे त्यांना समजलं नाही. देवाला काही मागितलंच नाही, निष्काम भक्ती केली. भक्ती अशी करावी, आपल्या भक्तीमध्ये अहेतुक भक्ती असली पाहिजे. अहेतुक भक्ती हे मुक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे. अहेतुक भक्तीने भगवान परमात्मा संतुष्ट लवकर होतो. जरी तो आपल्याला पैसा धन दौलत देईल नाही, पण तो आपल्यावर कृपा लवकर करतो. शेवटच्या टप्प्यात तो तुम्हाला काहीच बाकी ठेवत नाही, सर्व देऊन टाकत असतो. परंतु आपल्या भक्तीमध्ये हेतू ठेवून नसली पाहिजे भक्ती आपली. आम्ही भक्ती करतो देवाची, पण भक्तीमध्ये आपल्या खूप अशा प्रकारच्या मागण्या भरपूर आहेत. एका मावशीनं देवाला नैवेद्य केला, मग शेवटची एवढीशी चपाती केली. देवाच्या नैवेद्याची चपाती एवढीशीच असते, आहे की नाही? एवढी मोठी नसते, एवढी मोठी आपल्यासाठी असते. विचार असा आहे दादा, देव जेवत नाही, पण देवानं जर जेवला असता की नाही देव, तर लोकांना देवाचे नाव रेशन कार्डात टाकल्याशिवाय राहिले नसते. हे तेवढंच नक्की आहे. एवढीशी चपाती त्या ताव्यावर टाकली आणि तो खालचा गॅस केला बंद. मी म्हटलं मावशी, ते गॅस का बंद केला? चपाती आहे म्हणे. ते देवाची होय, ते कच्ची राहिली तरी, देवाचं पोट बिघडलं तरी, देवाला धर लागली तरी, परंतु देवासाठी आहे म्हणून गॅस सुद्धा कमी वापरायचा. हेतू पा किती आहे आपल्या पाठीमागचा. मग वांग्याची भाजी केली होती. म्हटलं मावशी, आता वांग्याची एक फोड ठेवतील पक्की, बंदीची बंदी. मावशीनं वांग्याची फोड काढली. ती भाजी गरम होती. फू 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 करून एका फोडीच्या 2 फोडी केल्या. फुका मारता मारता मावशीच्या थुका पडला. शिंत देव जाणे. वरणाचा तो वासच दिला, असा चमचा काढला आणि त्याचा वासच दिला. आणि मग तो देवापुढे अशा प्रकारचा नैवेद्य ठेवला. आणि देवापुढे नैवेद्य ठेवल्यावर म्हणू लागली देवाला, सुखा संपत्ती घर आवे, कष्ट मिटे तनका. सांगा तुम्ही, त्या कच्च्या पोळीमध्ये वांग्याची फोड आणि तो काय, त्याच्यात काय देऊ आपल्याला देईल? राम, वर बसा ना, वर बसा, वर बसा, वर बसा, बसा ना, वर बसा. आणि मग महाराज, पांडवांनी काहीच मागितलं नाही देवाला. पांडवांनी फक्त भगवंताची भक्ती केली आणि पांडवांची निष्काम भक्ती होती, म्हणून पांडवांसाठी देवानं काय नाही केलं बुवा. पांडवांनी काय नाही केलं पांडवांसाठी? ज्या वेळेस भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली की उद्या मी निष्पांडव पृथ्वी करणार, दुर्योधन धृतराष्ट्र खवळला, तुम्ही सरसेनापद आहे तुमच्या माग, आणि तुमच्या मागे एवढं मोठं पद असल्यामुळे तुम्ही काहीच नियोजन करून नेत राहिले, माझे सर्व सैन्य मरून राहिले, काय कामाचे तुम्ही धिक्कार असो. त्या रागाच्या भरात भीष्माचार्यांनी काय केली? प्रतिज्ञा केली, उद्या सूर्यास्त अगोदर पांडव मारल्या जातील. मग प्रतिज्ञा ऐऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याची होती काय? नाही. प्रपंचिक माणसाच्या प्रतिज्ञा असतात. एक माणूस दररोज म्हणे, त्याची बायको भांडे म्हणे, तुम्ही काहीच करत ना, ऐदीपणा करता, वावरात ना जात, म्हैशीचे शेण ना काढत. तो म्हणे जास्त बोलू नको, मी कुकलाई चालला जाईल. कुकलाई चालला जाईल म्हटल्यानंतर हे भेद जाय, हा बुवा जर गेला तर आपलं कसं होईल? शेजारची बाई ना एक दिवस त्याचं भांडण ऐकलं. ते म्हणे, हा पाय कुकलाई जाईल म्हणते की नाही, तू म्हणा जा. कुठेच जात नाही म्हणे ती. बरोबर म्हणे म्हैस रात्री कुट्यावर येतेच म्हणे चोरून. आणि मग ते जा म्हटलं, जा म्हटल्यानंतर हा गेला, पाय बरं चल्लो, पाय बरं चल्लो, याच जायला म्हण नाही, पाय बरं चल्लो. गेला वावरात गेला, हरभरा पेरेल होता, धुर्याचा निम होता, त्या निंबावर हा चढला, शेंड्यावर. कोणालाच दिसलं नाही पाहिजे दिवसभर. घरातल्यांनी सर्वांनी मला पाहायला पाहिजे. घरातले कुठे फायदा केले, निंबाच्या शेंड्यावर जाऊन
संध्याकाळचा टाइम झाला, सकाळपासून जेवला नव्हता. मग आता काय कराव? मग खाली आला, त्याच्या घरची म्हैस होती, आली होती तिकडून. म्हैशीले म्हणे, अग ग म्हशी, मला कुठं नेशी? म्हशी म्हणे, व्हाय व्हाय घरी, व्हाय व्हाय करत घरी आणली म्हैस. म्हैशीचे शेपूट धरली त्यानं, आला घरी. बायको म्हणे, आले, येत नव्हतो, म्हैशीच्या ना आलो. म्हैस म्हणे, जो द्या बायको, नवरा बायकोचे भांडण होतच राहतात, मला तुमच्याशिवाय कोण नाही, म्हणून आलो. हे तुमच्या आमच्या प्रतिज्ञा आहेत, लक्षात ठेवा. सकाळी प्रतिज्ञा, संध्याकाळी घरी येतो. पण भीष्माचार्यांची महाराज नैष्ठिक ब्रह्मचार्य, योगी माणूस, परंतु असे असणारे भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, उद्या निष्पांडव पृथ्वी होईल. हे प्रतिज्ञा ऐकून पांडवायला काहीच नाही झालं. पांडव तर मस्त खाया पिया सुखसे सोया, हे चालू होतं पांडवांचं. पण देवाला करमत नव्हतं. देव या कळावरले, या कळावर, या कळावरले, या कळा. आता उद्याचा सूर्यास्त झाला की माझे पांडव राहत नाहीत. भक्ती निष्काम असली तर आपल्या भक्तीत किती ताकद असते बघा. आणि मग उठलेत आणि पांडवांच्या यज्ञशाळेमध्ये आले. आल्यानंतर पांडवांना भीमाला सांगितलं, उठ अय भीमा. भीमाची गाडी पहिलेच घाटायला लागेल होती. भीम भरपूर खाणारा. भीम म्हणे, ओ भीमा उठणं, ओ भीमराव. ओ भीमराव उठणं. भीमराव कसे तरी डोळे फळफळ केले, म्हणणं काय म्हणतं देवा? अरे त्या भीष्माचार्याची प्रतिज्ञा ऐकली का? त्याची प्रतिज्ञा? हो ऐकली. काय होती देवा? ऐकली काय होती मला विचारतं. भीमा उद्या निष्पांडव पृथ्वी. बस देवा, बरं बरं, मग मी काय करू? तू काय करू? तू झोपून राहिला, घरून राहिला ना, उद्या मरणार आहात तुम्ही. हपाय म्हणे देवा, आम्ही मरणार आहे, उद्या निष्पांडव पृथ्वी होणार आहे, याचं आम्हाला टेन्शन नाही, कारण की आमचा सर्वस्व भाव तुझ्यावर आहे. आता डोकं खाऊ नको, मला झोपू दे. भगवान परमात्मा अर्जुनाला विचारतात, अर्जुना अय अर्जुना, म्हणे काय म्हणतो देवा? निष्पांडव पृथ्वी म्हणे, हे प्रतिज्ञा कालच ऐकली. अबे ऐकली, तू झोपतं कशाला मग? काही ना काही तिच्यावर नियोजन करू ना आपण. देवा काल युद्धामध्ये बाण मारू हात दुखले, आता मला झोपू दे, ते नियोजन तूच पाय. देव म्हणे, हे पाचही व्हायला काही घेऊन देणं नाही. आता दोघच जर असे म्हणतात तर राहिलेले तिघं काय म्हणतील? म्हणून द्रौपदी पाशी आले. पण द्रौपदी बहिणीसारखी होती, भावाची कळकळ. आणि मग द्रौपदी उठ, काय म्हणता देवा? अगं तू फक्त माझ्यासोबत चाल म्हणे. आता तिला एवढा वृत्तांत सांगितलंच नाही देवानं. मला माहित आहे, भगवंताला माहित आहे, हिला सांगितलं ते म्हणे मी झोपून राहतो, तू ते पाय. द्रौपदीला सोबत घेतलं. सकाळी 3:30 वाजताचा ब्रह्ममुहूर्ताचा टाइम होता आणि भगवान परमात्मा आले. त्या कुरुक्षेत्रावर एक तंबू होता, कोणाचा? भीष्माचार्याचा. आणि 3:30 वाजता भीष्माचार्य ध्यानस्थ राहत जायत, समाधीमध्ये राहत जायत. आणि सांगितलं, द्रौपदी तुझ्या चपला दे. चपला घेतल्या देवानं डोक्यावर. म्हणजे तुला सांगतो, इच्छात भीष्माचार्य आहे आणि तिथं जाय तू, आणि तिथं गेल्यावर तू दर्शन कर. पायाचा आवाज येऊ नको देऊ, तुझ्या चपला दे माझ्यापाशी. चपला घेतल्या, आणि चपला कुठं घेतल्या? झोऱ्यात नेत ठेवल्या देवानं. मग देवापाशी हँडबॅग नव्हती, देवापाशी बाजाराची थैली नव्हती. देव अचानक गेलते ना, देवापाशी काय राहणार आहे? आणि त्या डोक्यावर घेतल्या. कोणाच्या चपला? कोणाच्या घेतल्या? द्रौपदीच्या. आणि सांगितलं, द्रौपदी काय आता देवाचं तू दर्शन घे. कोणाचं? भीष्माचार्याचं. आणि ह्या बांगड्या आहेत की तुमच्या 30 रुपये डझनच्या. लय ताकद आहे. कितीही मोठी समाधी लागू द्या त्याले, बांगड्याचा आवाज आला की ती समाधी आपोआप उतरते महाराज. किती काही समाधी लागू द्या. आणि हे गेली आणि तिथे हिनं बांगड्या वाजवल्या. जशा बांगड्या वाजवल्या तसा भगवान काय झालं माहिती का? देवानं टाळी वाजवली, त्यानं लगेच आशीर्वाद दिला. कोण? भीष्माचार्य महाराजनं. अष्टपुत्र सौभाग्यवती भव.
तुली जमला गळ्या. द्रौपदी म्हणू लागली, देव म्हणू लागले, द्रौपदी विचार ना आता या जन्मातला की पुढच्या जन्मातला. द्रौपदी म्हणू लागले, मामाजी या जन्मातला की पुढच्या जन्मातला. द्रौपदी तू इथं कशी आली? द्रौपदी म्हणे मीच आली. एवढं चांगलं डोकं नाही झालं. काल मी प्रतिज्ञा केली, तू आज आशीर्वादाला आली. द्रौपदी सांग नाही तर मी शाप देईन. द्रौपदी म्हणे थांबा ओ भीष्माचार्य महाराज, शाप द्यायचा आहे तुम्हाला? मला आणणारा या तंबूच्या मागे उभा आहे. कोण आहे? लवकर माझ्या समोर उभे राहा. भगवान परमात्मा लट 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 कापत आले. पण भगवंताच्या डोक्यावर काय होत? कोणाच्या चपला होते? स्वतःच्या बायकोच्या नव्हत्या. मग द्रौपदीच्या होत्या, द्रौपदीच्या. आणि देवानं आता एवढे ताट मान घेऊन असे आले असतील का? देवानं खाली मान घातली, नजर खाली ठेवली, आणि त्या अशा अशा चपला हात लटलट कापत होते. आणि देव समोर उभे राहिले. उभे राहिल्यानंतर भीष्माचार्याच्या डोळ्यातून ढसा 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 रडायला लागले. हे कृष्णा, अरे तुझ्या भक्ताला तारण्यासाठी भक्ताच्या चपला डोक्यावर घेतल्या. अरे मला मारून टाकायला पाहिजे होतं, प्रतिज्ञा मोडून टाकली असती मी, पण द्रौपदीच्या चपला तू डोक्यावर घेतल्या. देवा धन्य आहेस तू भक्ताचा कैवारी. भीष्माचार्य म्हणू लागले, माझी तर तू प्रतिज्ञा मोडून टाकली देवा, पण पांडवांचं संरक्षण केलं. पांडवांचं संरक्षण त्याच्याच मुळे केलं. पांडवांची भक्ती अहेतुक होती. अहेतुक भक्ताची भक्ती पाहून भगवान परमात्मा संतुष्ट होतो. तो आपल्या भक्तावर कृपा प्रसादित राहतो. आणि अशा भक्ताने केलेली भक्ती देवाला फार आवडते. आणि एवढं भगवंताचं पांडवावर असणारं प्रेम, म्हणून पांडवांसाठी शिष्टाचार करण्यासाठी दुर्योधनाकडे आले. दुर्योधनाकडे जेवले नाही, तिथून डायरेक्ट गेले विदुराच्या घरी गेले. विदुराच्या घरी गेले तर विदुर काकाची पत्नी स्नान करत होती. विदुर काका बाहेर गेलेले होते. देवाला पाहलं आणि देहभाव रपला. देहभाव 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 रपला. देहभाव रपला. देहभाव रपला. देहभाव रपला. तुझ पाहता विठ्ठला, तुझ पाहता विठ्ठला. देहभाव रपला. देहभाव रपला. तुझ पाहता विठ्ठला. तुझ पाहता विठ्ठला. देहभाव रपला. देहभाव रपला. 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 विदुर काकाच्या पत्नीला आपल्या अंगावर वस्त्र आहेत की नाही याची भान राहिलं नाही. आणि या देवा बसा देवा केळ घरात होते. केळ आणि त्या केळीची साल काढत होते. साल देवाला देत होते. आतला गाभा विदुर काकाची पत्नी खात होती. तेवढ्यात विदुर काकाचं आगमन झालं. अगं वेडे, तुला कळते? तुझ्या अंगावर वस्त्र नाही, तुझ्या हातातली केळीतला गाभा तू खाऊन राहिली, देवाला पत्र देऊन राहिली. आत गेली विदुर काकाची पत्नी. पण मग विदुर काकानं केळ घेतलं. देवा माझी पत्नी साधी भोळी आहे, माझी पत्नी तुम्हाला साली खाऊ घातल्या, आता तिला माफ करा देवा.
विदुर काकांनी केळाचा गाभा खाण्याकरता दिला. भगवंत खात होते, एक घास घेत होते, इकडे तिकडे पाहत होते आणि भगवंत म्हणू लागले, हे विदुर काका, जे सालीत मजा होती ती आता गाभ्यातही नाही. का? देहभाव विसरून अंतःकरणाने, निष्पाप अंतःकरणाने माझी भक्ती केली, म्हणून आता त्याच्यापेक्षा याच्यापेक्षा तर ते साली चांगल्या लागत होत्या. विदुर काकाचा निरोप घेतला भगवंतांनी. युद्धाची तयारी झाली. युद्ध सुरुवात झाली आणि युद्ध सुरुवात झाली. सर्व अशा प्रकारे 5 पांडव होते. 5 पैकी एकही मेला नाही बुवा. आणि 100 कौरव होते. भावाचं तेही माझं, माझं तेही माझं असं असणारे कौरव वृत्ती, त्यातला एकही शिल्लक नाही राहिला. फक्त दुर्योधन आता मृत्युमुखी पडला होता. दुर्योधनाच्या भेटीसाठी अश्वत्थाम्या गेला. अश्वत्थाम्या गेल्यानंतर दुर्योधन म्हणू लागला, हे अश्वत्थाम्या, मीही आता काही क्षणात मरणार आहे, पण मला पांडवापैकी एक तरी पांडव मेल्यानंतर मार आणि त्यांचं रक्त मला दाखवायला आण, मग मी मरेल. अरे 100 कौरव होतो रे आम्ही, पण 100 पैकी एकही शिल्लक नाही राहिलो रे. आसुरी वृत्तीनं जो जीवन जगते त्याचा एक दिवस सर्वनाश झाल्याशिवाय राहत नसते. जो सात्विक वृत्तीनं जीवन जगते त्याचा जीवनामध्ये विजय झाल्याशिवाय राहत नसते. मी तर त्याच्याही पुढे जाऊन सांगेल, त्याचा विजय साक्षात भगवान परमात्मा करत असते. गोपाल कृष्ण भगवान की जय. अश्वत्थाम्याला माहिती होतं की आपण या पांडवांसमोर, अमरासमोर लढू शकत नाही, म्हणून पांडवांच्या यज्ञशाळेमध्ये गेला. पांडवांचा शिरच्छेद करू म्हणून पांडव झोपलेले होते. पांडवांच्या 5ही जणांचा शिरच्छेद करू. 5ही जणांचे मुंडके उडवले, परंतु दुर्दैवानं ते पांडवांचे नसून पांडवांच्या मुलाचे. त्यांचं रक्त घेतलं, दुर्योधनापाशी नेलं. दुर्योधनानं पाहिलं. दुर्योधन म्हणे, अश्वत्थाम्या म्हणे, काय हे पांडवांचं रक्त नाही, ते जे गरम आहे, क्षत्रिय आहेत ते, हे त्यांच्या मुलांचं आहे. म्हणून आता तू एक काम कर, आता मी तो मरतो, परंतु तुला ते पांडव सोडणार नाही. याला म्हणतात अवगुणाच्या हाती अवघीच फजिती. अशा लोकांच्या संगतीत गेलो की हे लोक तर मरतात, पण त्याच्या संगतीत गेले दुसऱ्यालाही मारतात. एक जण होता गावात, याचे त्याचे भांडणं लावते, कोणाविषयी चांगला नव्हता. शेवटी मरता मरता म्हणे, हा पुऱ्या गावाला म्हणे मी मेलो, मी लई जणाला त्रास दिला, माझं जे प्रेत आहे हे म्हणे गावात नका जळू म्हणे, मग हे बाहेर गावच्या मशानभूमी नेऊन मध्ये गाळा म्हणे, आणि मारत मारत म्हणे तिथं न्या, तिथं मशानभूमीमध्ये एवढं मारा म्हणे मला, मग जळून टाका. तो मेला. दुसऱ्या गावाच्या मशानभूमीमध्ये नेलं, तिथं त्याला खूप मारलं. मारता मारत तिकडून पोलीसची गाडी आली. पोलीसची गाडी आली, पोलिसने पकडले ते. म्हणजे तुम्ही याला लय मारलं म्हणून हा मेला. जे 5 जण होते की नाही मारणारे, ते पोलीस स्टेशन मध्ये जन्मठेप झाली. अवगुणी लोकांच्या सोबत मरणासन्न अवस्थेमध्ये राहिलो तर ते सुद्धा महाराज आपल्याला तसंच अवगुणी करतात. दुर्योधन म्हणून तुकोबाराय म्हणतात, संगत जीवनामध्ये चांगल्याची धरली पाहिजे. पतन उद्धार संगाचा महिमा, तेजावे अधमा संत सेवी. आज अश्वत्थाम्याचं असं झालं की त्याच्या भेटीला गेला. दुर्जनाच्या संगतीत जर राहिलो तर दुर्गुण कधी स्पर्श करतील सांगता येत नाही. विंचू विषारी आहे, बरोबर आहे, पण विष त्याच्या नागीतच आहे. तो अंगावून गेल्यावर आपण विषारी होतो काय? नाही. दुर्गुण लोकांपेक्षा विंचू विषारी, विंचू पुरला, तो अंगावून गेला
तो विष सुद्धा अंगात होत नाही. साप अंगून गेला तो विष सुद्धा अंगात होत. त्यानं फक्त साक्षात्कार दिल्यानंतरच आपल्याला विष होऊ शकते. पण जे दृष्ट लोक आहेत, दुर्गुणी लोक आहेत, त्यांच्या संगतीत जरी गेले तर विनाश झाल्याशिवाय राहणार नाही. गोपाल कृष्ण भगवान की जय. सकाळी द्रौपदी उठली आणि पुत्र शोक करू लागली. पुत्र शोक करत असताना एवढं झालं महाराज की अर्जुनाने प्रतिज्ञा केली. अर्जुन म्हणू लागला, सूर्यास्ताच्या अगोदर जो कोणी आतताई असेल त्याला तुझ्या समोर आणून शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही. मारलून टाकेन, तुझ्या समोर शिक्षा देईन. भगवान परमात्म्यानं डोळे लावून बघितलं, अरे हा दुसरा कोणी नसून अश्वत्थाम्या आहे. भगवंत रथामध्ये अर्जुनाला घेतलं ना, अर्थरथ वेगाने हाकलत नेला. अश्वत्थामा पळत होता, पकडलं आणि मारणार तेवढ्यात देवासमोर देव म्हणू लागले, अर्जुना काय तू वचन काय दिलं? द्रौपदीच्या समोर नेऊन याला मी मारून टाके. बांधला टाकला रथात. जसा रथात टाकला तसा थेट द्रौपदी पाशी आणला. मारणार तेवढ्यात भगवान परमात्मा म्हणू लागले, तस्मा शास्त्रम प्रमाणम ते कार्य व्यवस्थितो. शास्त्र सांगते ब्राह्मणाचा अपमान हाच त्याचा मृत्यू आहे. म्हणून त्याचे डोक्याचे केस काढले, मिश्या काढल्या आणि त्याला आता अपमानित केलं आणि हाकलून देणार तेवढ्यात भगवान परमात्म्याने त्याच्या इथं डोक्यात मणी होता वरती, तो मणी काढून टाकला आणि तिथून रक्त पू अशा प्रकारचं वाहत राहील. तू अशा प्रकारचं लोकांना तेल मागशील त्या जखमीला लावायला तर तुला तेल मिळणार नाही. अशा प्रकारे शाप भगवान परमात्म्याने दिला. आणि तू 3000 वर्ष विवळत निर्जन वनात तू भटकत राहशील असा शाप दिला. आणि तो अश्वत्थामा म्हणजे 7 चिरंजीव पैकी एक चिरंजीव आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानश्च विभीषण कृप परशुरामश्च सप्तैते चिरंजीविनः. 7 चिरंजीव पैकी चिरंजीव आहे. अश्वत्थामा अजूनही जिवंत आहे. बरेच जण नर्मदा परिक्रमा करतात. त्या शूलपाणी नावाचं एक जंगल आहे, तिथे तो एक शिवजीचं मंदिर आहे. म्हणून तिथे तो अजूनही बरेच लोकांना दिसतो. सांगण्याचं तात्पर्य, त्याला हाकलून दिलं. अश्वत्थाम्या तिथून निघून गेला. भगवान परमात्मा द्वारकेला निघायला लागले. तेवढ्यात अभिमन्यूची पत्नी, जिचं नाव उत्तरा आहे, ती पळत पळत आली आणि भगवंताचे पाय पकडले. भगवंताला विनंती करू लागली, पाही पाही महायोगी, पाही पाही महायोगी, देव देव जगतपते. पाही पाही योगी योगी, पाही पाही योगी योगी, देव देव जगतपते, देव देव देवत्वदेवी. पाही पाही. सर्वांनी टाळी वाजवा. उत्तरा भगवान परमात्म्याला विनंती करते, हे भगवंता महायोगीन पाही पाही महायोगे, देव देव जगतपते, देव देव जगत्पतेवी, देव देव जगत्पतेवी. नान्यं त्वद्भयं पश्ये, नान्यं त्वद्भयं पश्ये
यत्र मृत्युर परस्पर यत्र मृत्यू परस्पर पाही पाही महायोगी पाही पाही महायोगी देव देव जगतपते देव देव देवस्वभाई देव देव जगतपते अभिमन्यू हा चक्रव्यूहामध्ये पडून त्याचा मृत्यू झाला होता. त्याची पत्नी उत्तरा आणि ती अशा प्रकारे भगवंताचे पाय पकडते, भगवंताला विनंती करते, पाही पाही महायोगी देव देव जगतपते ओ नान्यं त्वद्भयं पश्ये नान्यं त्वद्भयं पश्ये यत्र मृत्युर परस्परं. आणि ते म्हणू लागले, भगवंता कोणीतरी माझ्या गर्भावर अशा प्रकारे बाणाचा अगदी बाण मारलेला आहे आणि पोटामध्ये ज्वाळा अशा प्रकारच्या निघालेल्या आहेत आणि माझ्या त्या गर्भावर कोणीतरी प्रहार करत आहे. भगवंताने अगदी डोळे लावले, बघितलं तर त्या अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र त्या उत्तरेच्या गर्भावर सोडलं होतं. अश्वत्थाम्याच्या डोक्यामध्ये एवढा राग होता की आता आपण पांडवांचा जो वंशज आहे त्याला मारून टाकू, पुढे पांडवांचा वंश वृद्धी बंद होईल. म्हणून त्याने ब्रह्मास्त्र सोडलं होतं आणि ते ब्रह्मास्त्र सोडलेलं भगवंतानं बघितलं आणि भगवान परमात्म्याने अंगुष्टा एवढं रूप धारण केलं आणि परीक्षितीचं संरक्षण केलं. तुम्ही आम्ही उदरात असताना आपलंही संरक्षण देवानच केलं. बाळा दूध कोण करीते उत्पत्ती बाळा दूध कोण करीते उत्पत्ती बाळा देव करीते उत्पत्ती बाळा दूध कोण करीते उत्पत्ती वाढवी श्री हरी दोने सावे वाढवी दोन्ही सावे बाळा दूध कोण करीते उत्पत्ती बाळा दूध कोण करीते उत्पत्ती बाळा दूध कोण करीते उत्पत्ती बाळा दूध कोण करीते उत्पत्ती. आईच्या उदरात असताना आपल्याला भूक तर लागतच असेल, पण भगवंताने आईच्या अन्न नलिकेपासून थेट बाळाच्या अन्न नलिकेपर्यंत हे ऑनलाईन पाईपलाईन अगोदरच करून ठेवलं. लक्षात ठेवा. वाढवी श्रीहरी दोन्ही सवे. बर, आई बाळाचा जन्म झाला की लगेच एक विचार करा, एक सूत्र आहे. प्रत्येक जीव जन्माला घालायच्या आधी भगवान परमात्मा त्या जीवाचं पहिले जीवन तयार करते, मग त्याला जन्माला घालते. शब्द आहे का, काळ्या दगडावरली रेष आहे. पहिले ज्या जीवाला जन्माला घालायचं आहे त्याचं देव जीवन निर्माण करते, सोळंकी महाराज, नंतर त्याला जन्माला घालते. ह्या शब्द जर तुम्हाला पटून हे पटले नसतील तर मी एकच दृष्टांत देतो.
हा सिद्धांत तुम्हाला पटेल. ऐका, पाणी अगोदर आहे की मासा अगोदर आहे? हा? पाणी अगोदर आहे. माश्याचं जीवन, पाणी हे माश्याचं काय आहे? म्हणजे देवाने या जगामध्ये पहिले पाणी निर्माण केलं मग माशाला दिलं. तसं प्रत्येक जीवाचं जन्माच्या अगोदर जीवन तयार देवानं केलं, मग त्याला जन्माला घातलं. सांगण्याचं तात्पर्य एक आहे माय बाप हो, तो भगवान परमात्मा तुमचं आमचं सुद्धा रक्षण त्या आईच्या गर्भामध्ये त्या देवानंच केलं. अंगुष्ठ रूप धारण केलं आणि त्या गर्भाच्या भोवती भोवती फिरले. यथाकाळ प्रसूती जन्माला आली, अर्थात प्रसूती उत्तरा प्रसूत झाली. उत्तरेच्या पोटी एक बाळ जन्माला आलं आणि जन्माला आल्यानंतर ते इकडे तिकडे असं पाहत होतं, असं 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 प्रत्येकाच्या तोंडाकडे पाहत होतं. ज्याने माझा रक्षण उदरात केलं तो हाय काय, तो आहे काय, तो आहे काय, तो याच्या त्याच्या तोंडाकडे पाहत होता. म्हणून त्याचं नाव, टोपण नाव काय पडलं? परीक्षिती. प्रत्येकाला टोपण नाव असतात. टोपण नाव असतात की नाही महाराज? बरेच जण आले. एका जणाले लोक पुऱ्या गावातले आमदार म्हणत. काय म्हणत? आमदार. आता आमदार म्हणत सातारा जिल्ह्यातली गोष्ट आहे. मग ते पाटाचं पाणी येते की नाही, रोटेशन कुकडे चालू आहे म्हणे आमदारच्या इकडे. नवीन नवीन तो आपला हा पटवारी नवीन आला, आमदारच्या इकडे. अरे बापरे, आपण नवीन आहो, जाऊ दे. 8 दिवस झाले पाणी कोण? आमदारकडे. बाकीचे लोक कल्ला करून राहिले, रोटेशन पाणी त्याच्याच इकडे चालू आहे, लोकांचे ऊस होऊन राहिले. का 15 दिवस झाले पाणी कोण? म्हणे आमदारच्या इकडे. हा म्हणे आमदारचे आपल्याला आता छातीवर दगड ठेवून भेट घ्यावं लागेल. आमदारच्या घरी चला बरं, आमदारच्या घरी चला बरं. आमदाराचं घर गावाच्या बाहेर होतं, टिनाचं आणि कुळाचं. म्हणे हे आमदाराचं घर काय? म्हणे हे आमदाराचं घर. आणि येईल आम्ही आमदार म्हणतो. म्हणे कोण्या विधानसभेला यांनी निवडणूक लढवली? म्हणजे तसं काही नाही, यांचं नावच टोपण नाव आमदार आहे. त्याने डोक्यावर हात दिला. 15 दिवसापासून यानं पाणी वापरलो, याचं टोपण नाव आमदार आहे. म्हणजे जसं टोपण नाव असते बघा प्रत्येक गावामध्ये, कोणी ठेवत असते. वाल्मिक असलं तर वाल्या म्हणतात त्याले, वालू म्हणतात त्याले. आणि मग तसं टोपण नाव परीक्षिती राजाचं काय जर असेल तर ते परीक्षिती ठेवलं. लक्षात ठेवा. भगवान त्याच्याकडे 39 गुण होते परीक्षिती राजाकडे. सत्य, पवित्रता, दया, क्षमा, त्याग, समता, संतोष, श्रद्धता, शम, दम, तप, तितिक्षा, उपरती, शास्त्रविचार, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य, वीरता, तेज, बल, स्मार्त, स्वतंत्रता, कौशल्य, क्रांती, धैर्य, निर्विकारिता, विनय, शील, साहस, उत्साह, बल, सौभाग्य, गंभीरता, स्थिरता, आकस्मिकता, कीर्ती, गौरव आणि निरंकरता आणि कोमलता, अशी 39 गुण त्या परीक्षिती राजाकडे होतो. परीक्षिती राजाची जन्मकुंडली काढली होती एकदा आम्ही, तर त्याचं जन्मनाव विष्णुरात निघालं होतं. काय? विष्णुरात. प्रत्येकाला जन्मनाव असते की नाही? विष्णुरात आहे त्याचं जन्मनाव, आणि जन्मनाव त्याचं विष्णुरात होतं. परीक्षिती राजा राजगादीवर बसला. राजगादीवर बसून परीक्षिती राजाने सुंदर अशा प्रकारचं जन्म झाला. जिकडे तिकडे आनंद झाला. भगवान परमात्मा एक दिवस आपल्या सर्व 5 पांडवांना घेऊन भीष्माचार्यांच्या भेटीसाठी निघाले. भीष्माचार्यांच्या भेटीसाठी निघाले असताना धर्माला खेद वाटत होता. आपले जरी हे कौरव होते पण तरी आपले काय भाऊबंदकीच होती, हे मरायला पाहिजे नव्हते. त्याच्यामुळे हे आता आपल्याला राज्य, मनाला उद्वेग झालेला होता. म्हणून भगवंतानं त्याचं मन फ्रेश करण्याकरता भीष्माचार्याच्या भेटीला नेलं होतं. भीष्माचार्य पडलेले होते शेरपंजरी. विचार करा, नैष्टिक ब्रह्मचार्य आणि कोणाविषयी मनात पाप न आणणारे भीष्माचार्य महाराज, त्यांना आज शरपंजरी पडा लागलं. हे माणसाचं कर्म आहे. भीष्माचार्यासारख्याला शरपंजरी पडायला लागलं
आपलं आपण प्रारब्ध भोगत असताना कितीतरी देवाले नाव ठेवतो. आपण शर्पंजरीत पडणे एक तर एवढं दुःख आपल्याला नाही. लक्षात ठेवा, पांडवांना जेवढं दुःख सोसलं तेवढं दुःख नाही आपल्याला. तरी आपण देवावर उद्विग्न होतो. देवावर नाही ते खापर देवावरच फोडतो. एवढं तरी बरं, देव गुच्छ ऐकून घेते. लक्षात ठेवा. भगवान परमात्मा गेले, पुढे धर्म आहे. द्रौपदी 5 पांडव पुढे निघाले आणि भगवान परमात्मा सर्वात मागे आहेत. भीष्माचार्यांच्या भेटीला गेले. भीष्माचार्यांना धर्म म्हणतो, हे महापितामहा. लगेच डोळे उघडतात भीष्माचार्य. भीष्माचार्य सांगतात, धर्मा तू एकटाच आला काय रे? तुझा तो नटखट कुठे गेला? अरे जो नित्य तुझ्या पाठीशी होता. भगवंतानं मागून मोठ्यानं जय हरी केला. जय हरी. भीष्माचार्य म्हणू लागले, मला तरी वाटलं तू कसा नाहीस, कारण की 5ही पांडवांच्या सुखदुःखामध्ये तू त्यांच्या पाठीशी होता. अरे पांडवांचं त्या काय केलं नाही भगवंता? एवढ्या युद्धामध्ये माझ्या भक्ताचे घोडे, अर्जुनाचे घोडे, रथाचे घोडे हे चमकले पाहिजेत म्हणून त्याला खरारा दूरच भगवान परमात्मा करत होता. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते. होरी धुतली अनंते, अर्जुनाची होरी धुतली अनंते. संकटे बहुत निवारिली, संकटे बहुते निवारिली, अर्जुनाची घोडी धुतली अनंते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, अर्जुनाची घोडी धुतली अनंते. अर्जुनाची घोडी धुतली अनंते, संकटे बहुती निवारिली. जर अर्जुनाची घोडी भगवान परमात्मा धुत होता, भीष्माचार्य एकच सांगत होते, तुम्ही किती त्याच्यासाठी किती त्यांचे सहाय्य झाले, किती त्यांना तुम्ही मदत केली. मदत करता करता सांगता भगवान परमात्म्याचे खूप तुम्ही पांडवांच्या पाठीमाग नुसतं सुती शब्द बोलता येत नव्हते. कोणाला? भीष्माचार्यांना. अंगातलं रक्त पुरं निघून गेलं होतं बाणाचे. मरणासन्न अवस्थेमध्ये पडले होते, पण उत्तरायण लागायच्यासाठी आपला देह रोखून ठेवला होता. योगी लोक उत्तरायणामध्ये देह ठेवतात. आणि भीष्माचार्य म्हणू लागले, हे देवा. तेव्हा धर्मानं विचारलं भीष्माचार्य महाराजांना की का हो, तुम्ही एवढं मोठं कौरवाचं सैन्य, तुम्ही सरसेनापद भोगलं, एवढी मोठी जबाबदारी तुम्ही कशी काय पार पाडली? तेव्हा विष्णू सहस्त्र नामाचं महत्व सांगतात भीष्माचार्य. मी माझ्या जीवनामध्ये काहीच नाही केलं, मी विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचं पठन करत होतो आणि माझ्यावर जी जबाबदारी होती ते योग्यरित्या भगवान परमात्माच पार पाडत होता. विष्णू सहस्त्र नामाने विधी लिखित सुद्धा आपलं टळून जाते दादा. विष्णू सहस्त्रनाम संसारिक लोकांनी जपलं, तो उद्योगी असो, प्रपंची असो, कोणी असो, सर्वांना त्याचा लाभ मिळते. फार काय सांगावं, विष्णू सहस्त्रनाम जो पठन करते त्याला दिव्य मरण प्राप्त होते. का झाकले घटीचा दिवा, नेनी जे झाला होता केव्हा, या रीती जो पांडवा देह ठेवी.
दिवा लावून ठेवलेला आहे आणि त्याच्यावर आपण घमीला उबळप मारलो. आता मला तुम्ही सांगा, घमिल्या खालचा दिवा कधी विजेल आपल्याला दिसेल का? नाही दिसणार. या रीती जो पांडव देह ठेवी, जो विष्णू सहस्रनाम दररोज वाचते त्याला तो चालता बोलता आपला देह ठेवते, दिव्य मरण प्राप्त होते. म्हणून विष्णू सहस्रनामाचा पाठ करत राहा. त्याने आपल्याला जन्मबंधाच्या मुक्तीतून, जन्माच्या या भवसागरामध्ये पुन्हा पुन्हा आपण जन्माला येतो, या फेऱ्यातून मुक्त होतो. पुढचा प्रश्न विचारला, राजधर्म स्त्री धर्म. राजधर्म सांगितला, स्त्री धर्म ज्या वेळेस सांगायला सुरुवात केली त्यावेळेस द्रौपदीला हसा आला बुवा. त्यावेळेस हसा आल्यानंतर भीष्माचार्यांनी स्त्री धर्म सांगणं बंद केला आणि पहिले विचारलं, द्रौपदी तू का हसली? म्हणे मामाजी मी सहज हसली. म्हणे तू सहज हसण्यासाठी 2025 मधली बाई नाही, तू सहज नाही हसली. तू सांगितल्याशिवाय मी पुढचं स्त्री धर्म सांगतच नाही. द्रौपदी म्हणे आता काय बोलायला लावता? अहो त्या सभेमध्ये माझं जेव्हा वस्त्र हरण झालं तेव्हा हा स्त्री धर्म तुम्ही सांगत होते, तो कुठे गेला होता? द्रौपदीचं चुकलं होतं का? चुकलं होतं का महाराज द्रौपदीचं? भीष्माचार्य पुन्हा हसले आणि हसून सांगितलं, हे द्रौपदी, मी त्या कौरवाचं रक्त अन्न खाल्लं आणि अन्न खाऊन तसंच माझं शरीर, आणि त्याच्यामुळे मी त्यांच्या रक्त खाल्ल्यामुळे त्यांच्या रक्ताशी मला सहमत व्हावं लागलं. आणि माझं तेव्हा असंही मत मी मांडू शकलो नाही की हे स्त्री धर्माचा तुम्ही अपमान करत आहात. आता माझ्या अंगाला बाण, असंख्य बाण लागले, कौरवांचं रक्त वाहून गेलं, म्हणून आज मी स्त्री धर्म सांगून राहिलो. स्त्री धर्म पूर्ण सांगितला, स्त्री हट्ट सांगितला, बाळहट्ट सांगितला, राजधर्म सांगितला. कारण की आता राजगादीवर आणि पुन्हा धर्मालाच ते सर्व राज्य पाहावं लागत होतो. सर्व अशा प्रकारचं झालं. बोलचाल झाली. भगवंत समोर आले. भीष्माचार्यांनी भगवंताला हात जोडले, पण हात जोडण्याची अंगात ताकद नव्हती, अंगाला बाण लागलेले आहेत. लट कापून असे हात जोडले भगवंताला. आणि भगवंताला एक शेवटचा प्रश्न विचारला भीष्माचार्यांनी की देवा, मी कधी कोणाच्या विषयी पाप मनात आणलं नाही नसताना आज मला बाणाच्या शय्येवर झोपावं लागून राहिलं, हा काय असेल माझं प्रारब्ध? भगवंताने डोक्यावर हात ठेवला. भीष्माचार्यांना सांगितलं, मागच्या जन्मात जा असे 100 जन्म माग गेले. कोण? भीष्माचार्य. एका जन्मामध्ये राजा होते, रथावर बसले आणि रथाच्या मध्ये सरड्या आडवा आला. तो बाणाच्या टोक्याने बाजूला करायचा प्रयत्न केला, परंतु तो कुपाच्या अगदी जे कुंपण असते, काटेरी कुंपण, त्याच्यावर पडला. त्या सरड्याच्या अंगामध्ये काटे घुसले. म्हणून या जन्मामध्ये भीष्माचार्यांना बाणाच्या शय्येवर झोपावं लागलं. म्हणून कर्म करत असताना माणसाने खूप अशा प्रकारचा विचार करून कर्म केलं पाहिजे. कारण की केले कर्म झाले त्याची भोग आले. केलेलं कर्म आपल्यालाच भोगावं लागते दादा. म्हणून एका हाताने करत असे, एका हाताने कर, अरे दुसऱ्या हाताने कर, इथेच कर, इथेच भर, लपसीला कोटावर, लपसीला कोटावर, एका हाताने कर, दुसऱ्या हाताने भर, एका हाताने कर,
भर येथेच कर येथेच भर लपतील कोठवर वेळा लपतील कोठवर वेळा लपतील जे हवे खरेदी कर बाजार हा खुला बाजार हा खुला जे हवे खरेदी कर बाजार हा खुला बाजार हा खुला नीतीचे घे तराजू नीतीचे घे तराजू तराजू सौदा सुखाचा कर येथेच भर येथेच भर लपतील कोठवर वेळा लपतील कोठवर वेळा लपतील कोठवर म्हणून सकाळी उठल्या उजवा हात डाव्या हातावर पाणी टाकते महाराज. आणि 12 वाजता आपण जेवण केल्यानंतर मग डावा हात उजव्या हातावर पाणी टाकते. जर या हाताची उपकार जर हे हात ठेवत नाही, तुम्ही सांगा या हाताचं कर्म ते तर कर्म आहे, मग कर्म सुटीन काय कोणाला? नाही. कर्म देवाच्या बापाला सुटलं नाही बा. कर्मे श्रीराम वनवास गेला, कर्मे रावण क्षय पावला, कर्मे दशरथ वियोगे मेला, वियोग घडला सीता देवी. हो 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 हो. जर देवाच्या बापाले कर्म चुकत नाही, देवाले कर्म चुकत नाही, देवाच्या बायकोले कर्म चुकत नाही, तुमच्या आमचं हिऱ्या गैऱ्या नत्तू खैऱ्याचं काय महाराज, भोगावंच लागते आपल्याला. म्हणून कर्म करत असताना कर्माचे फीडबॅक पाहत जा. पहिले काय आहे, चांगलं केलं तर त्याचं पुण्य आहे, तुम्हाला सुख आहे, आणि वाईट केलं तर अधोगती आहे. गोपाल कृष्ण भगवान की जय. शेवटची विनंती करतात भीष्माचार्य महाराज, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर, गोविंद नाम लेकर जब प्राण तन से निकले, इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले. भगवंताला सांगतात देवा, सुखावसानी दुःखावसानी देहावसानी. देवा, सुखामध्ये तुझं माझ्या मुखामध्ये नाव राहू दे, दुःखामध्ये तुझं नाव माझ्या मुखामध्ये राहू दे, आणि मरताना तर तुझं नाव राहूच दे. 3 वेळेसही माझ्या तिन्ही अवस्थे, जीवाच्या अवस्था कोणत्या आहेत? सुख, दुःख आणि मरण. त्याच्या वेळेस काय जीवन जगत असताना सुखातही देवाचं नाव आपल्या मुखात असलोच पाहिजे, दुःखातही आपल्या देवाचं नाव असलोच पाहिजे. आणि मरणासन्न अवस्थेमध्ये जर देवा तू तुझं नाव माझ्या मुखामध्ये ठेवशील तर मी तुझ्या स्वरूपाला प्राप्त होईल. अगामरणी जो जया आठवे तो ते गती पावे, म्हणून माते स्मरावे तुवा. सुखामध्ये का असलं पाहिजे? सुखामध्ये जर आम्ही देवाचं नाव घेतलं तर दुःख येणारच नाही. आणि आमच्या प्रारब्ध भोगामध्ये जर दुःख असेल तर आम्ही दुःखामध्ये तुझं नाव आम्ही घेतलं
तर सुख आम्हाला कुठं चुकणार नाही, येणारच. आणि दोन्हीही झाल्यानंतर मरताना देहावसाने, देह जायच्या टाइमला देवा तुम्हीच सांगितलं गीतेमध्ये, काय अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम. अंतकाळी मरता मरता जो माझं नाव घेते तो माझ्या स्वरूपाला प्राप्त होते. म्हणून भगवंता या तिन्ही अवस्थेमध्ये माझं मुखामध्ये तुमचं नाव असू द्या. भीष्माचार्याच्या या वक्तव्यामुळे आम्हाला भगवंतासमोर विनंती काय करावी हे आज आपल्याला समजत आहे. आपणही देवाला सुख दुःख आणि देहावसानामध्ये भगवंताचं नाव आपल्या मुखामध्ये असलं पाहिजे. म्हणून नित्य भगवंताचं भजन केलं पाहिजे. भीष्माचार्यांचं भीष्म प्रयाण म्हटलेलं आहे, भागवतामध्ये आलेलं आहे. उत्तरायण सुरुवात होते, भीष्माचार्य देह ठेवतात आणि देह ठेवून भगवंताच्या स्वरूपामध्ये विलीन होतात. गोपाल कृष्ण भगवान की यथाकाळी उत्तरा अशा प्रकारची प्रसूत झाली आणि परीक्षिती नावाचा अगदी पांडवांचा वंश हा जन्माला आला. मी सांगून गेलो 39 गुण त्याच्याकडे होते. भगवान परमात्म्याने आपला अवतार कार्य संपवल्यानंतर पांडव हे स्वर्गारोहण झाल्यानंतर राजगादीवर परीक्षिती राजाला बसवलं आणि स्वर्गारोहण पांडवांचं झालं. परीक्षिती राजा राज्य सुंदर अशा प्रकारे करत होता. परीक्षिती राजा राज्य करत असताना एक दिवस तो आपल्या नगर परिक्रमा करत असताना त्याला एक अशा प्रकारचं विचित्र गोष्ट पाहण्यास आली. एक मनुष्य काळा कुट्ट अशा प्रकारचा मनुष्य होता, अर्थात शूद्र माणूस. तो एका बैलाला ताडण करत होता, मारत होता. परीक्षितीने त्याला कल्ला केला, जा माझं राज्य सोडून. तो दुसरा कोणी नसून तो कली होता आणि कलीला सांगितलं. कली शरण आला आणि शरण आल्यानंतर तो म्हणू लागला, मला मारू नका आणि हाकलून देऊ नका, मला स्थान द्या, ठिकाण द्या, कुठं कुठं राहायचं होतं. म्हणून त्याला जुगार, मद्यपान, स्त्री संग आणि हिंसा या 4 ठिकाण त्याला राहायला दिली. कली म्हणे हे सर्व बेकारच आहेत, इथं कोणी एखादा हबप येत नाही. येते काय हबप? एखादा हबप आला पाहिजे असं ठिकाण द्या. बर म्हणे 5वं ठिकाण देतो तुला. म्हणून 5वं ठिकाण दिलं सुवर्ण म्हणजे सोनं. सोन्यामध्ये कली आहे. सोन्यामध्ये कोणी आहे? दे अनितीनं प्राप्त केलेलं आहे, तिच्यात आहे. कष्टानं कामाले जाऊन जर 1 गिर्यामचं केलं आणि तुम्ही जे घालून राहिले तिच्यात देवाचाच वास राहील, कारण की ते कष्ट करून घातलं तुम्ही, आहे की नाही. अनितीनं मिळवलेलं, अत्याचारानं मिळवलेलं, फार काय सांगतो, आवास्तव नफा घेऊन मिळवलेलं याच्या पुढे बुडून जातो. अशा सोन्यामध्ये कलीचं वास्तव्य आहे. कली चांगल्या ठिकाणी आणि म्हणून असं सोनं दिलं. राजा एक दिवस अशा प्रकारे कलीला 100% समजलं, आता सोनं दिलं तर राजा आहे हा एक दिवस सोनं घातल्याशिवाय राहणार नाही. म्हणून एक दिवस परीक्षिती राजा सकाळी उठला आणि म्हणू लागला, कलीचा प्रभाव असा आहे महाराज, कलीचा प्रभाव दिसल्याशिवाय राहतच नाही. कारण की ऐका कलीचे महिमान
असत्यासी रिजले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांची. साधू लोक कलियुगात काही लोक कलिजीच्या डोक्यात घुशीला त्रास दिल्याशिवाय राहत नाही. एका एसटीत चढलो मी, कीर्तनाला जायची घाई, शाळेचे लेकरं सर्व वस्तीच्या एसटी मध्ये, आणि काही नाही एका जणाने एवढासा रुमाल टाकला होता. मग मी म्हटलं एवढासा पालू आहे हा, त्याच्यापाशी बसलो. तो म्हणे महाराज उठा म्हणे, हे आमच्या चौघीची जागा आहे. मी म्हटलं एवढा सक्त पालू आहे रे का, एका कोपऱ्याकडून बसतो ना त्या शेतीवर. नाही 4 जण म्हणे आम्ही कसं तरी बसतो, तुम्ही कुठे चालले म्हणे. राहिलो त्याला म्हटलं मी माझ्या धोतर टाकलं असतं तर एसटीतली जागा तरी भेटली असती, फेटा टाकला असतो टपावर ठेवली नसती जागा तुम्ही. जाऊ द्या म्हटलं. पैपाले धरलं उभं राहिलो. त्याने इमर्जन्सी ब्रेक दाबले, स्पीड ब्रेकर त्याला दिसला नाही. एका आजीच्या अंगावर तोल गेला माझा. ती आजी म्हणे ओ साधू सरकार आहे म्हणे उभा. शेजारची बाई म्हणे बापा तो भागवतकार आहे, कीर्तनकार आहे, त्याला असं बोलू नको म्हणे. भागवतकार कीर्तनकार आहे तर काय त्याला काय चुलीत घालू काय म्हणे. कारण की असत्या सिरजिले जन पापा देती अनुमोदन करती हेळन संतांचे. सांगण्याचं तात्पर्य असं आहे की बा कलीचा तो प्रभाव आहे. आणि मग कलीला वाटलं एक दिवस तर राजा सोनं घालतेच, म्हणून एक दिवस परीक्षित राजा उठला झोपेतून आणि एक तो राज भंडार गृहामध्ये गेला. म्हणजे का रे हिच्यात काय आहे, तिच्यात काय आहे. एक मोठा संदूक दिसला, म्हणे हिच्यात काय आहे हे कुलूप तोडल्यावर समजीन. आणा त्याला भैर आणला, तोडला. तिच्यात रत्न जडीत एक मुकुट दिसला, तो सोन्याचा होता आणि दिसायला भल्ला देखना होता. म्हणून राजाला तो डोक्यात घालायची काय झाली, इच्छा झाली. आता ते जे सोनं होतं जरासंधाला मारून त्याचा मिळवलेला विजयाचा तो मुकुट होता, म्हणजे अनितीचा झाला. कलीनं त्याच्यात वास्तव्य केलं. आणि जसं परीक्षित राजानं डोक्यात टोप घातला, मुकुट घातला, तसंच त्याला मृगय्या करण्याची इच्छा झाली. लगेच तो म्हणे घोडे आणा, रथ आणा, गेले. आणि तो या वनातून त्या वनात धाड 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 फिरत होता. फिरता फिरता महाराज झालं असं. त्याला तहान लागली. तो एका ऋषीच्या आश्रमामध्ये गेला. ऋषीच्या आश्रमामध्ये गेल्यानंतर तो शृंग ऋषीचा अगदी अशा प्रकारचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये अगदी ध्यानस्थ शैमिक ऋषी बसलेले होते. शैमिक ध्यानस्थ होते आणि शैमिकाने डोळे लावलेले होते. राजा म्हणू लागला पाणी पाणी पाणी. शैमिक ऋषी ध्यानस्थ असल्यामुळे त्यांना कोण आलं कोण गेलं काहीच माहित नव्हतं. अरे राजाच्या ठिकाणी देवाचे गुण असतात. तू माझा अपमान केला, मला पाणी दिलं नाही, आणि ध्यानस्थ व्हायचे त्या काय केले, अगदी अशा प्रकारचे ढंगरे केले. म्हणून मेलेला साप होता तो शैमिकाच्या गळ्यामध्ये घातला. परीक्षित राजा निघून गेला, पण तेवढ्यात शैमिकाचा मुलगा शृंगी तिथे आला. शृंगीने आल्यानंतर त्याने लगेच पाणी अभिमंत्रित केलं हातामध्ये. ज्या कोणी नराधमाने माझ्या वडिलाच्या गळ्यामध्ये मेलेला साप घातला असेल, तो आजपासून 7व्या दिवशी अगदी अशा प्रकारे तक्षक नावाचा साप त्याला दंश करेल, तो मरणार. शाप वाणी ऐकली. शैमिक ऋषी थाळकन उठून बसले. शैमिक ऋषीने सांगितलं शृंगी, अरे तू काय केलं रे, काय केलं रे. अरे तो पांडवांचा अंशज आहे. अरे त्याने अगदी अशा प्रकारचे शृंगी खूप काही चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, पण एखादी गोष्ट चुकतही असते तर राजाला ते माफ करावं लागत असते. आपण एवढं तप करतो, ध्यान धारणा करतो, आणि ते तप आपण कोणाला शाप देऊन व्यथित करतो, हे बरोबर नाही.
हे शृंगी, आता कोणाला तरी शिष्याला पाठव आणि त्या परीक्षितीला सांग की आजपासून 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा साप दंश करेल. असं वाणी केल्यानंतर एका शिष्याला पाठवलं. राजा गेला होता घरी, फक्त राजानं मुकुटच काढला होता. तेवढ्यात तो सेवक गेला, शैमिकाचा शिष्य गेला, महाराज की जय हो, महाराज की जय हो. परीक्षिती महाराज, तुम्हाला शाप दिलेला आहे शृंगीनं. तुम्ही शैमिकाच्या गळ्यामध्ये साप टाकला मेलेला, म्हणून तुम्हाला आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा साप दंश करेल. परीक्षिती राजानं शापवाणी ऐकून मन खिन्नता नाही झाली, पण आपले जन्मे जे आधी मुलाला राजगादीवर बसून दिलं, वल्क धारण केले आणि वल्क धारण करून महाराज गंगेच्या तीरी आले. आणि गंगेच्या तीरी आल्यानंतर, कोई है मेरे को 7 दिन में मुक्ति देने वाला दाता, कोई है 7 दिन में कोण मुक्ती देने वाला दाता, असं मोठ्या मोठ्याने म्हणू लागले. आणि सर्व ऋषीच्या समवेत गंगे तीरी आले. आणि गंगे तीरी आल्यानंतर सर्वांनी जय जयकार करू लागले. गोपाल कृष्ण भगवान की जय. सर्वजण आले आणि सर्व ऋषींना एकामेकाच्या तोंडाकडे पाहू लागले, कारण की माझा आजपासून 7व्या दिवशी काय झाला पाहिजे, उद्धार झाला पाहिजे, मोक्ष मिळाला पाहिजे. 7च दिवस आहेत आणि 7च दिवसात आपल्याला मरा लागते. मग ते 7 दिवस आपले 2025 मधले असतील की 2026 मधले असतील 7 दिवस, हे फक्त आपल्याला माहिती नाही, पण मरण आपलं 7च दिवसात आहे, लक्षात ठेवा. अन्नायेगा जब रे बोलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. आएगा जब रे बोलावा हरि का, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, सब कुछ छोड़ कर जाना पड़ेगा. आएगा जब रे बुलावा हरि का, आएगा जब रे बुलावा हरि का. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. नाम हरि का, ध्यान प्रभु का, ध्यान प्रभु का लगाना पड़ेगा. ध्यान प्रभु का, सत्संग प्रभु का, ध्यान प्रभु का लगाना पड़ेगा. छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा, छोड़ के सब कुछ जाना पड़ेगा. त्या टाइमला तुम्ही चहा पित असले तरी तुम्हाला जायला लागेल, तुम्ही झोपत असले झोपीत असं केलं की तद्धाम परमम मम, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, मोक्ष भेटल्याशिवाय राहत नाही. तुम्ही कुठेही करा, कुठेही राहा, तो येईन म्हणजे येईन, तो तुम्हाला नेईन म्हणजे नेईन. तिथं काही चालते का आपलं? एकच मुलगी आहे रे, यम्या. ओ यम्या थांब, यम्या ऐकते काय? बरं, यम्या तुम्हाला असा नेते काय? आई आ पप्पा, तो कसा नेते हे मलाही माहित नाही. क्या भरोसा है उस जिंदगी का, क्या भरोसा है उस जिंदगी का. साथ देती नहीं, साथ देती नहीं, साथ देती नहीं है किसी का. क्या भरोसा है उस जिंदगी का, क्या भरोसा है उस जिंदगी का.
सांस झुकती है चलते चलते, क्षमा झुकती है चलते चलते। समाज झुक जाएगा तन तोड़ जाएगा आदमी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का, क्या भरोसा है इस जिंदगी का। आपल्या भरोसा नाही आपल्या जिंदगीचा, आपण कधी जाईल. म्हणून जायच्या अगोदर भक्ती करा भगवंताची. भगवंताला प्राप्त करण्यासाठी अनेक अशा प्रकारच्या साधना करा, अनुष्ठान करा. जेवढं जास्त होईल तेवढी भगवंताची भक्ती करा. तो येईल म्हणजे येईल दादा, तो नेईल म्हणजे नेईल, लक्षात ठेवा. कारण की तिथे काही गुंजाईश नाही. ज्याचं तिकीट फाटलं त्याला जावं लागतं. आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये परमार्थ करा, भगवत भक्ती करा. आता मला कोण माझा 7व्या दिवशी उद्धार करून देईल? परंतु शुकाचार्यांनी पांडवांनी राजसू यज्ञ केला होता महाराज. त्याच्यातलं एक भाताचं शीत खाल्लं होतं प्रसाद म्हणून. त्याचे पिढ्यानं पिढी उपकार चालू होते. तेवढे भगवंताने शुकाचार्यांना संकेत दिला, गुफीमध्ये जा तुम्ही, ते आता पांडवांचा वंशज आहे, त्याला भागवत सांगा, त्याची मुक्ती करा आणि तुमचे उपकार फिटतील, त्याला मोक्ष भेटेल. तिकडून शुकाचार्य महाराज आले. शुक नारायण नारायण हरी हरी, नारायण नारायण हरी हरी, शुक नारायण नारायण हरी हरी, नारायण नारायण हरी हरी, शुक नारायण नारायण हरी हरी, नारायण नारायण हरी हरी, शुक नारायण नारायण हरी हरी, नारायण नारायण हरी हरी, शुक नारायण नारायण हरी हरी, शुक नारायण नारायण हरी हरी, शुक नारायण नारायण, शुक नारायण नारायण हरी हरी, शुक नारायण नारायण हरी हरी, शुक नारायण नारायण हरी हरी, शुकाचार्य महाराज की जय. आणि शुकाचार्य महाराजचं आगमन झालं. आणि शुकाचार्य महाराजांना घाली संता सिंहासने, पूजा करी काया वाचा म्हणे, एका जनार्दने जाणे इच्छिले ती पुरवी. महाराज मला 7 दिवसात मुक्ती मिळेल का? शुकाचार्य महाराज म्हणू लागले, अरे परीक्षिती राजा, तू 7 दिवसात मोक्ष भेटीन का विचारून राहिला? काही जणांना एका तासात मुक्ती मिळाली. एक तास उरला खटवांग रायासी, भाग्य दशा कैसी प्राप्त झाली. एक तास उरला खटवांग रायासी. खटवांग राजा होता, त्याचा एका तासात उद्धार झाला. अरे हे परीक्षिती राजा, तुझ्याकडे 7 दिवस आहेत. किती दिवस आहेत? त्याच्यात एक दिवस बाजाराचाही आहे. आहेत की नाही 7 दिवस? नाही मामा, 7 दिवस आहेत. तुझा मुक्ती आरामशीर होईल. आता असं कर, असं नसतं होय, ध्यान लाव. आता त्या प्रभूचं ध्यान लावलं का? हा, आता बस माझ्या समोर. आता मी तुला उद्धारापूर्वक गोष्ट सांगतो, सर्व कथा सांगतो. पण हे परीक्षिती ऐक, एकाग्र चित्तान माईकडे पाय. खुळकून मारलं की तिकडे नको पाहू. कोणी उठलं, कोणी घरी जात आहे काय, त्याच्याकडे नको पाहिजे. मग एकसारखं माईकडे पाहिजे. एकाग्र चित्तेनं माझं भागवत ऐक. मी तुला कृष्ण कथा सांगतो आणि 7व्याच दिवशी ता उद्धार करून देतो. आणि काला झाला की बॅग भरून घरी जातो.
परीक्षित राजा बसला, त्याला ध्यानस्थ करायला लावला, प्राणायाम करायला लावला, कुंभक रेचक पूरक करायला लावलं, पद्मासन असतं पद्मासन मांडायला लावलं. पद्मासन मांडल्यानंतर सांगितलं, हे परीक्षित राजा, भगवान परमात्म्याची प्राप्ती करण्यासाठी भगवंताची भक्ती अहेतुक भावनेनं केली की देव संतुष्ट होतो. आणि अहेतुक भक्ती हे मुक्तीपेक्षा श्रेष्ठ आहे, म्हणून तो अहेतुक भावना ठेव. आता मी तुला सविस्तर सांगतो परीक्षित राजा, आणि 7व्या दिवशी तुला मुक्ती देतो. परंतु मी आता सांगत होतो, पण आता 5:05 झाले. म्हणून असं कर परीक्षित राजा, आता तू एक काम कर, आरती लाव. ऐक रे, पुढे बहुत करणी आहे, हरिपाठ आहे, हे आहे, आणि त्याच्यामुळे असू द्या. आजची कथा आपली इथं विराम घेत आहे. आता पुढे भरपूर काम आहे. तुम्ही 1 वाजतापासून आलेले आहेत, तुम्हाला घरी दिवे लावा लागतात, नाही तर तुमचे दिवे लागतील. असो, सर्व विचार करायला लागते, आहे की नाही. असो, उद्या आपल्या ठरलेल्या वेळात सर्वांनी या. हरी हरी.